भारतीय शेफ ब्रायन लेबेरो आणि त्याच्या 4 घरमित्रांनी एकत्र येत पर्यावरणपूरक ख्रिस्त जन्माचा 12 फूट उंच देखावा परदेशात साकारला आहे, ज्याने सणासुदीच्या काळात परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे। वसईतील अनेक कुटुंबातील मंडळी कामानिमित्त विदेशात राहत आहेत, मात्र त्यांना वसईच्या संस्कृतीची अधिक ओढ असतेच, म्हणून वसईतील नाताळ गोटे हे तेथे कामानिमित्त राहणारे तरुण परदेशातही बनवत असतात। वसईत राहणारे ब्रायन रेबेलो, रोनाल्ड डायस, डिक्सन लोपिस, अभिजित परेरा आणि गोव्यातील मर्विन फिगेरेडो हे तरुण अटलांटिक ओशनच्या बर्मुडा या बेटावरील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतात। या तरुणांनी टाकाऊपासून सुंदर अशी नाताळ गोट्याची कलाकृती सादर केली आहे। ख्रिसमस निमित्त नाताळ गोटाचा देखावा तयार करणे हे भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं मत या तरुणांनी व्यक्त केलं आहे। या तरुणांनी तब्बल महिनाभर मेहनत घेऊन हा देखावा तयार केला आहे। अंड्यांच्या टरफलांपासून, फोमच्या पेट्यांपासून, कागदाच्या खोबऱ्यांपासून, लाकडाच्या चुऱ्यांपासून आणि वाळलेल्या फांद्यांपासून तयार करण्यात आलेल्या या देखाव्यानं येशू ख्रिस्ताचे जन्मस्थळ बेथलेहेमचे अप्रतिम चित्रण केले आहे। वसईमध्ये ख्रिसमस साजरा करताना ख्रिस्त जन्माचा देखावा तयार करणे ही जुन्या काळापासून चालत आलेली वसईची परंपरा आहे। ही सर्व तरुण सध्या बर्मुडा या बेटामध्ये राहतात, पण दरवर्षी हा देखावा तयार केल्यामुळे आमच्या मुळांशी आमची नाळ जोडली जाते आणि आम्ही भारतातील घराच्या आठवणींना उजाळा देतो, असं मत या तरुणांनी व्यक्त केलं। नमस्कार मंडळी, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य अशा वसई गावातील आम्ही सारे युवक कामानिमित्ताने साता समुद्रापलीकडे अटलांटिक ओशन मधील एका छोट्याशा बेटावर, ज्याचं नाव बर्मुडा आहे, इथे आम्ही काम करीत आहोत। नाताळचा सण म्हटला म्हणजे त्याची तयारी आलीच, आणि ही तयारी आम्ही महिनाभरापूर्वीपासूनच इथे साजरी करतो। आम्ही आमचा नोकरी सांभाळून वेळात वेळ काढून संध्याकाळी जो वेळ मिळतो त्या वेळात नाताळचा गोठा करण्याचा प्रयत्न करतो। थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही वसईची संस्कृती कशी जपावी ह्याच्यावर जसं आम्ही लहानपणापासून संस्कृती केली आहे ती या गोठ्याद्वारे आम्ही दाखवली आहे। ओके, आणि थोडक्यात हे बेथलेहेम गावच्या आधारावर ते आम्ही ही संस्कृती प्रकट केली आहे। मी एकच संदेश वसईच्या यंग पिढीला देऊ इच्छितो का तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा, पण आपली वसईची संस्कृती ही तुम्ही जपून ठेवावी, हेच माझं आव्हान आहे। मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर टू वन अँड ऑल। हा नाताळ गोटा त्यांच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये तयार केला आहे। या देखाव्याला स्थानिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। ख्रिसमसच्या संपूर्ण कालावधीत हा देखावा लोकांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे बर्मुडामधील लोकांना भारतीय परंपरेची झलक अनुभवता येईल, असं मत या तरुणांनी व्यक्त केलं।